नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, बऱ्याचशा घरांमध्ये दिवसरात्र भांडणं होतात. भांडणांचं कारण काही नसतं, अगदी क्षुल्लक असतं, पण घरामध्ये सतत भांडणं होत असतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, म्हणजे अपेक्षा पण नसते या दुसऱ्या क्षणाला भांडणं होतील आणि मग भांडणं सुरू होतात. मग ती भांडणं भावाभावांची असू द्या, नवरा बायकोची असू दे, सासू सुनांची असू द्या, कोणाचीही असू द्या. आपलं घर, आपलं वास्तू हे नेहमी तथास्तु म्हणत असते आणि त्या वास्तूमध्ये अशा प्रकारची भांडणं होतात. त्यावेळी त्या घरामध्ये कोणाची प्रगती होत नाही. म्हणजे भांडणं 2 व्यक्ती करत असतील तर घरातल्या 10 व्यक्तींना त्याचा परिणाम सहन करावा लागतो. म्हणून आपल्या घरामध्ये भांडणं होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची. जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. जेव्हा तुमच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लेशाचं वातावरण असेल, भांडणाचं वातावरण असेल, तर तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व करा. त्या घरामध्ये काही गोष्टी बदल करण्याचा प्रयत्न करा. कारण जिथे भांडणं, कलह असतात, जिथे वादावाद असतात, तिथे माता लक्ष्मी कधीही टिकत नाही. आणि माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नसतो. एखाद्या माणसाकडे बघा खूप पैसा असतो, पण घरामध्ये खूप अशी भांडणं होत असतील तर तो माणूस कधीही शांत मनाने कोणतीही गोष्ट एन्जॉय करू शकत नाही. म्हणून काही बघा, अगदी छोटंसं घर असतं, सगळे हसून खेळून घरात राहत असतात. एका घरामध्ये 5-5 लोकं राहतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू असतं. बघा, आपल्याला काय वाटतं एक वेळ की पैशाचं सुख नको एक वेळेस, पण घरामध्ये शांती असली पाहिजे. अनेकदा बरेच प्रयत्न करूनसुद्धा घरामध्ये अशांततेचं वातावरण राहतं. घरांमध्ये सतत परस्पर सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होत राहतो आणि असं मानलं जातं की घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. त्यामुळे घरामध्ये भांडणतंटे लागतात, दुरावा होतो, क्लेश वाढतो. असं होत असेल तर आपल्याला काही वास्तुशास्त्राचे नियम आहेत, काही चुका आपल्याकडून होत असतील तर त्या आपल्याला टाळायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल, नकारात्मक ऊर्जा कमी होईल. नकारात्मक ऊर्जा जेव्हा कमी होईल तेव्हाच सकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि मगच जेव्हा अशी भांडणं आहेत ती होत नाहीत. घरामध्ये भांडणं होतात बघा, मान्य आहे, प्रत्येक नवरा बायकोमध्ये थोड्याफार प्रमाणात भांडणं होतात आणि बघा थोड्याशा भांडणांशिवाय प्रेम पण वाढत नाही असं आपण म्हणतो ना. पण रोजची भांडणं असेल ना तर आपल्याला हे म्हणणं लागू पडणार नाही की भांडणाशिवाय प्रेम वाढत नाही. एवढी भांडणं होतात की प्रेम तर बाजूलाच राहिलं. म्हणून भांडणाचं पण काहीतरी लिमिट असतं. अगदी छोट्याशा गोष्टीवरून ही निमित्त लागतं आणि अगदी दुसऱ्या क्षणाला भांडणं सुरू होतात आणि परत आपण 2 मिनिटांनी बोलायला लागतो. आणि हे असं कुठलं बघा भांडण नसतं, तर ते प्रेमाचंच भांडण असतं. आणि भांडणाचे असे अनेक प्रकार असतात आणि ते बघा घराच्या शांततेसाठी आपण काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजेतच. आता बघा, आपल्या घराचा ईशान्य कोपरा वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवी देवतांचा वास असतो. तो नेहमी स्वच्छ असला पाहिजे, चमकदार असला पाहिजे. ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुमचं जड काही सामान असेल, वस्तू ठेवलेले असतील तर त्या तुम्ही चेक करा. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही मॅप बघा आणि तुमच्या घराचा ईशान्य कोपरा चेक करा. ईशान्य कोपऱ्यामध्ये नेहमी स्वच्छता नसेल, घाणेरडापणा, कचरा वगैरे तिथे असेल, इतर काही न वापराच्या गोष्टी ठेवत असाल तर त्यामुळे घरातील नकारात्मकता वाढते. बघा, सांगितलं जातं की घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असलं पाहिजे, देवाचं स्थान तिथे असलं पाहिजे. त्या उलट जर तिथे काही चुकीच्या गोष्टी ठेवल्या तर त्याचा तुम्ही काय म्हणजे बघा वाईट परिणाम होतात ते तुम्ही बघा. आता चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी ठेवल्या तर त्याचे चुकीचेच परिणाम होतात. आता यानंतर घराचा मुख्य दरवाजाबद्दल तर आपण किती वेळ पाहत असतो. मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आपल्या मुख्य दरवाजातून सुख, दुःख, जी काही पॉझिटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटी आहे, ती सगळी तिथूनच आत येत असते. म्हणून घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. हळदीचं लेपन नेहमी करा उंबरठ्याला.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहीतच आहे की कसं हळदीचं लेपन करायचं, तरी थोडक्यात सांगते. थोडीशी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, गंगाजल टाकायचं. तुम्हाला जर अजून सुवासित वातावरण हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चंदन पावडर टाकू शकता. त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे अत्तर येतात, ते देखील टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि या हळदीने आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं. आणि लक्षात ठेवा, हाताने लेपन करा. काही ठिकाणी बघा, आता बऱ्याच वेळा आपण बघतो की हळदीची पेस्ट बनवली जाते आणि ती चमच्याने उंबरठ्यावरती अशी स्प्रेड केली जाते, का तर व्यवस्थित असा तो उंबरठा हळदीने लेपन व्हावा. पण असं करू नका तैनो. हळदीचं लेपन हे जे आहे ते तुम्ही तुमच्या हातानेच करा. त्यानंतर बघा, लक्ष्मीची पावलं उंबरठ्यावरती काढा, त्याच्यावरती हळदी कुंकू लावा. आणि बघा, रोज उंबरठ्याची पूजा ही झाली पाहिजे. आपली देवपूजा झाली घरातली की मी रोजच बघा उंबरठ्यावरती आपल्या बघा जी अष्टलक्ष्मी असतात त्यांचं स्थान असतं, भगवान श्रीहरी विष्णूंचं स्थान असतं, आपल्या कुलदेवीचं स्थान असतं, हे मी तुम्हाला नेहमी सांगते. त्यामुळे रोज उंबरठ्याला हळदी कुंकू लावून अक्षता अर्पण करून अगरबत्ती ओवाळा. भले तुमच्याकडे रोज फुलं अवेलेबल नसतील, पण ज्यावेळेस फुलं अवेलेबल असतील त्यावेळेस फुलं वाहा. तुम्ही कोणते जर देवाचे चित्र वगैरे लावलेले असतील तर तुम्ही त्यांना देखील अगरबत्ती ओवाळून घ्या. आता बघा, बरेचसे बाजारामध्ये प्लॅस्टिकचे स्वस्तिक ओम वगैरे आलेत, पण ते झाले फॅशनीचं गोष्ट, म्हणजे ती फॅशन एक प्रकारची. पण तुम्हाला हळद आणि कुंकवाने स्वस्तिक जे आहे ते तुमच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे. बघा, नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे. उंबरठ्यावरती गोमूत्र शिंपडा, गंगाजल शिंपडा, रोज उठल्यावरती उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचे. कारण बघा, हे जे आहे ते घरातील नकारात्मकता दूर करण्याचे आपल्याला खूप सोपे उपाय आहे. आणि आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची स्वच्छता, टापटीपता आणि मुख्य म्हणजे मेन दरवाजाला तोरण लावा. छान असं कवड्यांचं तोरण लावा. बघा, कवडीमुळे देखील घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. त्यामुळे तुम्हाला जमलं तर मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण लावा, फुलांचं लावा. आणि त्याच्यानंतर बघा, कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. आणि बघा, आपण इतर मंदिरांमध्ये गेलेलो असतो देवीच्या वगैरे, तेव्हा तिथे बघतो कवड्यांच्या माळा घातलेल्या बाया असतात, त्या कारण की देवीला कवड्या प्रिय असतात. कवड्यांचं तोरण तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही अवश्य घेऊन या आणि मुख्य दरवाजाला लावा. माझ्या मुख्य दरवाजाला नेहमी कवड्यांचं तोरण असते. बाकी दरवाजाला तुम्ही इतर फॅशनेबल तोरणं वापरली तरी चालेल. आणि आता बघा, कवड्यांची तोरणं देखील फॅशनेबलमध्ये आलेली आहेत. आणि बघा, आपला हेतू पण साध्य होतो आणि फॅशन पण होते यामुळे. यानंतर बघा, खडेमीठ. या खड्यामीठाचा आपल्याला वापर करायचा आहे. घरामध्ये खडेमीठ जे आहे ते एका बाउलमध्ये ठेवा, बाथरूममध्ये ठेवा. घराच्या वेगळ्या कोपऱ्यांमध्ये छोटे छोटे ज्या वाट्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही खडेमीठ ठेवायचं आहे. मोठे मोठे खडे असतात बघा तिथे. मी नेहमी माझ्या टॉयलेट बाथरूममध्ये एक मिठाची वाटी भरून ठेवते, की त्याच्यानंतर माझ्या हॉलमध्ये एक वाटी भरून ठेवते. आता बघा, आपण टॉयलेटमध्ये बघा कितीही साफसफाई करा, काही करा, पण टॉयलेट ही अशी जागा आहे तिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरामध्ये होऊ नये म्हणून तिथे नकारात्मक ऊर्जा तिथेच राहावी म्हणून ही जी म्हणजे खडे मीठ आहे त्याची वाटी भरून तुम्हाला आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये ठेवायची आहे. आणि घरामध्ये कोपऱ्यात जर तुम्ही खडे मीठ ठेवलं तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती मिठामध्ये खेचली जाते. आणि बघा, तुम्हाला अमावस्या पौर्णिमा या दिवशी तुम्हाला ते बदलायचे असते. यानंतर दिशा लक्षात घ्या, कोणत्या दिशेला काय ठेवलं आणि हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे, भान असलं पाहिजे हे आपल्याला. ह्या जर चुकीच्या गोष्टी झालं तर आपल्या घरामध्ये साहजिकच भांडणं होतात. तर बघा, दक्षिण दिशेला पाण्याचा जो भांडा आहे तो असू नये. पाणी ठेवण्याची सुद्धा बघा एक अमुक अशी दिशा असते.
तसेच बघा आपल्या घरातील देवघर पण दक्षिणेला असू नये अशा या वास्तुशास्त्राच्या ज्या दिशा आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा खूप छोटे छोटे असे बघा उपाय आपल्याला करायचे असतात. मी काही तुम्हाला सगळं सांगत बसणार नाही, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. जर तुमच्या जवळपास तुम्ही जे कोणत्या गुरुजींकडे जाता तर तिकडे तुम्ही विचारपूस करू शकता. तुमचा ओटा कोणत्या दिशेला हवा, महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. झाडू ठेवणं हे सुद्धा घरामध्ये साऊथ साईडला हिरवी झाडं ठेवू नये, ती व्यवस्थित पूर्व दिशेला ठेवा, पश्चिमेला ठेवा. तर अशा या काही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाची आपल्या घराला नजर लागली, माझ्या घराला नजर लागले. सगळ्यात पहिली नजर लागण्यापेक्षा आपण काही चुका करतो त्याचे परिणाम आपल्याला ह्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि समजा जर तुम्हाला असं वाटलं की नजर लागली तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज झाडू फरशी करतो तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 थेंब गंगाजल, गोमूत्र आणि खडा मीठ आणि किंचितशी हळद टाकायची आणि त्या पाण्याने तुम्ही लादी पुसायची. तुम्ही नंतर फिनेल डेटॉल टाकलं तरीही चालेल, पण ह्या गोष्टी तुम्ही अवश्य टाका, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तिचा प्रभाव कमी होतो आणि घरामधील वास्तुदोष कमी होतात. यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये कापूर जाळत जावा. भीमसेन कापूर ह्या अत्यंत महत्त्वाचा असतो, सायंटिफिकली सुद्धा महत्त्वाचा आहे. घरामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळी, नाही सकाळी जमलं तर संध्याकाळी तुम्ही एक कापराची वडी घरामध्ये जाळून फिरवायची. जशी आपण गणपती बाप्पांच्या वेळेस आरती करतो आणि त्यावेळेस कापूर जाळतो त्यावेळेस त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे. यामुळे घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होते, जळून खाक होते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामींची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे. मूर्ती घ्या किंवा 5 रुपयाचा फोटो घ्या, तुमच्या घरामध्ये फोटो हा असलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी मुजरा करा. नाही तुम्हाला सेवा करायला वेळ मिळत, नित्यसेवेला वेळ मिळत, पण स्वामींना सकाळ संध्याकाळ तुम्ही मुजरा करा. मुजरा कसा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे. आपण तुमच्या आयुष्यामध्ये काही सुखदुःख जे आहेत ती तुम्ही रोज स्वामींना सांगा. आपण आपल्या आईवडिलांना कसं सगळं काही सांगतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींना सांगा. बघा आपण काय करतो, आपल्या आयुष्यातील सुख मात्र कोणाबरोबर शेअर करत नाही किंवा स्वामींना देखील काही काही गोष्टी सांगत नाही, पण दुःख मात्र आलं की लगेच स्वामींसमोर बसून आपण सांगत राहतो. पण हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे, सुख असेल तरी सांगा, दुःख असेल तरी सांगा. जमलं तर तुम्ही नित्यसेवा करा, अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पण बघा जर तुम्हाला नाहीच जमत आहे नित्यसेवेला, मी म्हणत नाही की तुम्ही केलीच पाहिजे किंवा ती गरजेचीच आहे, तरी बघा दिवसातून तुम्ही तुमच्या अंतःकरणातून मनापासून श्री स्वामींचं नाव जर तुमच्या मुखातून येत राहिलं किंवा नामजप झाला तरीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघा तुमच्याकडून जर काही नकळतपणे चूक झाली तर स्वामींसमोर नाक घासा, त्यांची क्षमा मागा. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याचा चांगलाच परिणाम होतो. म्हणून बऱ्याचशा बघा गोष्टी मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. या व्यतिरिक्त पण काही गोष्टी असतील तर तुम्ही फॉलो करा आणि घरामध्ये भांडणं होत असतील तर ती मिटवण्याचा किंवा ती कमी करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत भेटूया.